नमस्कार. श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत मोत्यांचं मंदिर. मोत्यांचं मंदिर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक चौकोन बनवून घेणार आहोत. तो बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे मी 6 mm चे मणी घेतलेले आहेत. सफेद 4 मणी भरायचे आहेत. 6 mm चे 4 मणी होऊन घेतले. आता शेवटचा जो मणी आहे यातून सुई काढायची आहे आणि सगळ्या मण्यातनं फिरवून घ्यायची आहे. हे बघा अशीच, जेणेकरून एक फूल तयार होईल. हे बघा. आता पुन्हा ही जी गाठ आहे त्या मण्यातनं पुढची म्हणजे एक मणी पुढे अजून सरकलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे एक फूल तयार झालं. अशीच आपल्याला टोटल 6ची लाईन बनवायची आहे. मग पुढे जाण्यासाठी 3 मणी ओवून घेतलेले आहेत. 3 मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्यातनं मागच्या साईडनी म्हणजे जिथून धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि त्याच्यावरती आपण दुसरं फूल बनवणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता हे 1 आणि 2 मणी पुढे सरकणार आहोत, जेणेकरून आपण वरच्या मण्यामध्ये येऊ. हे बघा मी सगळ्यात वरच्या मण्यामध्ये आली. आता पुन्हा 3 मणी घ्यायचे आहेत. हे बघा 3 मणी ओवून घ्यायचे. पुन्हा तेच करायचं आहे. ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि 2 मणी पुढे सरकायचं. 1 आणि 2. हे बघा अशी 3 फुलं झाली. अशी आपल्याला 6 बनवायची आहेत टोटल. हे पहा आपण 6ची लाईन बनवली आहे. फक्त पहिला स्टार्टिंगला आपल्याला 4 मणी ओवायचे आहेत एक फूल तयार व्हायला आणि त्यानंतर 3-3 मणी भरत आपण ही 6ची लाईन बनवलेली आहे. 1 2 3 4 5 6. 6ची लाईन झाल्यावर 2 मणी पुढे न सरकता एकच मणी सरकायचा आहे पुढे. हे बघा एकच मणी मी पुढे सरकली आहे. आता दुसरी लाईन बनवायची. ह्याच्या पुढे अशी लाईन बनवत जायची आहे. तर दुसऱ्या लाईनीची सुरुवात करताना 3 मणी आपल्याला लागणार आहेत. तर 3 मणी ओवून घेऊया. हे बघा हे असे ओवले. आता ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची. अपोजिट साईडनी सुई ओवून आपण वरच्या दिशेने धागा काढलेला आहे. आता हा धागा 4 मण्यातनं फिरवायचा आहे. 1 2 3 आणि हा चौथा. अशा 4 मण्यातनं सुई आपण ओवून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. आता 2-2च मणी आपण भरत जाणार आणि ही लाईन कंप्लीट करणार. तर पुढच्या फुलासाठी फक्त 2 मणी ओवून घ्यायचे. हे बघा आता एकदा वरच्या दिशेला लॉक करायचं आहे आणि ह्याच्या पुढची स्टेप असेल ती खालच्या दिशेला लॉक करायची. आता आपण ही स्टेप वरच्या दिशेला लॉक करणार आहोत. तर आत्ताचं जे फूल बनवलं आहे त्याचा शेवटचा मणी खालचा मणी त्यातून सुई अशा प्रकारे ओवून घ्यायची. अशी ओवली की त्याच्यानंतर त्याच्या पुढचा मणी म्हणजे ज्याच्यातनं धागा आला आहे त्याच्यातनं सुई ओवून घ्यायची. अशा 2 मण्यातनं आपण ही सुई ओवून घेतली. आता आत्ताच्या फुलातला हा खालचा मणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा 2 मणी भरायचे आहेत. आता ही स्टेप खालच्या साईडला आपण लॉक करणार आहोत. हे बघा हे मणी आपण असे लॉक करणार आहोत. तर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या खालचा मणी त्यातून सुई अशा पद्धतीने खालच्या दिशेने वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई काढून घ्यायची आहे आणि मग धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता 1 2 3 असं 3 मण्यातनं ही सुई फिरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. हे बघा असंच करत करत 2-2 मणी ॲड करून ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. शेवटी सुद्धा आपल्याला 2 मणी ओवायचे आहेत. हे बघा 2 मणी ओवले. आता हे वरच्या दिशेला लॉक करायचं आहे म्हणजे हा आत्ताच्या फुलातला शेवटचा मणी त्यातून सुई अशी बाहेर काढायची. ज्या नंतर त्याच्या खालचा मणी म्हणजे जिथून धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई काढायची आहे. हे बघा असंच आता ह्या मण्यात यायचं आहे आणि तिसऱ्या लाईनीला सुरुवात करायची. आता पुन्हा स्टार्टिंगला फक्त 3 मणी लागणार आणि मग 2-2 मण्यांनी शेवटापर्यंत जायचं आहे. तर हे बघा स्टार्टिंग कशी करायची. तर 3 मणी ओवायचे आणि वरच्या दिशेने सुई काढायची म्हणजे ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या वरच्या दिशेने सुई अशी काढायची आणि ह्या मण्यात सुई ओवून घ्यायची.
अशा पद्धतीने. आता ह्या मण्यात आल्यावर पुन्हा 2 मणी भरायचे नेहमीप्रमाणे आणि हा खालचा जो मणी आहे यातून खालच्या दिशेने वर सुई काढायची. नंतर ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई काढायची आणि या 2 मण्यातून ह्या 3 मणी फिरवून घ्यायचे. 1 2 आणि हा खालचा मणी तिसरा. अशा पद्धतीने ही सुई आपण फिरवून घेतो. आता ही लाईनसुद्धा 2-2 मणी भरत कंप्लीट करायची, जशी मी तुम्हाला हे दाखवलं. हे बघा, मी 2-2 मणी भरत ही लाईन पूर्ण केलेली आहे आणि धागा आपण या मण्यात घेऊन यायचा आहे साईडच्या. हे बघा, आता हे जे पट्टी तयार झाली आहे ह्याला आपण फोल्ड करायचं आहे. असं फोल्ड केलं की बघा आपला धागा ह्या मण्यात आहे. आता 1 मणी भरायचा आहे. 1 मणी ओवून घेतला, फोल्ड करून बघा ह्याच्या समोरचा जो मणी आहे बरोबर ह्या मण्याच्या समोरचा मणी, त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे वरच्या दिशेने खालच्या दिशेला. अशा पद्धतीने आता पुन्हा 1 मणी भरायचा आहे. आता बघा धागा या मण्यात आहे तर ह्याच्या अपोजिटवाला मणी त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पुन्हा 1 मणी भरून घ्यायचा आहे. आता धागा या मण्यात आहे तर ह्याच्या अपोजिटवाला मणी म्हणजे हा, त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अपोजिट म्हणजे तिरका अपोजिट घ्यायचा आहे. पुन्हा 1 मणी घ्यायचा. नीट बघा, आता धागा या मण्यात आहे तर ह्याच्या तिरकावाला मणी अपोजिट तिरका या मण्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे बघा, पुन्हा 1 मणी भरायचा आहे. आता पुन्हा दाखवते. धागा या मण्यात आहे या, तर ह्याच्या तिरकावाला मणी त्यातनं सुई बाहेर काढायची. तसंच करत करत हे पूर्ण करायचं आहे. हे बघा, अपोजिट मण्यामध्ये सुई ओवली, हे कंप्लीट झालं. आता शेवटचा मणी ओवला. आता बघा, शेवटच्या मणीमध्ये धागा ह्या मण्यामध्ये आहे या, तर ह्याचा अपोजिटच घ्यायचा आहे हा मणी, ह्यातनं सुई घालायची आणि हा गोल फिरवून पुन्हा या मण्यात आणायची आहे. जो मणी आपण आत्ता ओवला त्या मण्यात सुई घेऊन यायची पुन्हा गोल फिरवून. हे बघा, धागा घट्ट ओढायचा आहे. त्यानंतर आता पुन्हा आपण बघितलात तर एक साईड लॉक आहे आणि एक साईड लॉक नाही आहे. हे बघा, इथून तुम्हाला धागा दिसणार नाही, तर आपण एका साईडला लॉक करायचं आहे, म्हणजे जस्ट धागा फिरवून घ्यायचा आहे. आता ह्या मण्यातनं सुई आणली आहे. आता हे असा सुई अशी फिरवायची क्रॉसमध्ये. 1 2 बघा नीट, एक असं, मग असं, मग असं असं क्रिस क्रॉस सुई फिरवत आणायची आहे, जसं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्या मण्यातनं या मण्यात गेली, ह्याच्यातनं हा जो मधला मणी आहे त्यातनं सुई आणली. त्यानंतर मधल्याच्या पुढचा मणी त्यातनं सुई घेऊन जायची, मग पुन्हा मधल्या मण्यातनं सुई बाहेर आणायची. असं करत करत हे पूर्ण आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे घट्ट राहील. आता आपल्याला चौकोन बनवायचा आहे. ह्याच्यापासून आपल्याला असा चौकोन बनवायचा आहे. तर हा चौकोन बनवण्यासाठी आता आपण कोणत्याही एका मधल्या मण्यामध्ये आहोत. आता आपण असाच ठोकळा बनवायचा आहे, पण ह्याच्यावर विणत जाणार आहोत. तर बघा, आता मी ह्या मण्यामध्ये आहे मधल्या. आता आपल्याला 3 मणी भरायचे आहेत 4चं फूल करण्यासाठी. तर 1 ऑलरेडी आहे म्हणून 3 मणी आणि तो 1 मणी 4 झाले. हे बघा, 3 मणी होऊन घेतले. ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्याच अपोजिट साईडनी सुई बाहेर काढायची. हे बघा, आता असं फूल तयार होईल. आता ह्या मण्यात हे जे फूल आहे ह्याच्या भोवती आपल्याला दुसरं फूल करायचं आहे. मग आता हा मणी झाला तर ह्या मण्यात आपल्याला सुई घेऊन यायची आहे. हे बघा, आता 1 आणि 2 मणी आहेत. 4चं फूल तयार व्हायला आपल्याला आता फक्त 2च मणी भरावे लागतील. 2 मणी ओवायचे आणि हे बघा 1 2. तर आत्ताच्या फुलातला हा साईडचा मणी आहे, त्यातून वरच्या दिशेने खाली सुई काढायची. नंतर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी बघा, हा मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची.
हे आपलं दुसरं फूल तयार झालं. आता ह्या मण्यात यायचं आहे. पुन्हा 2 मणी भरायचे आहेत. आत्ताचं जे फूल आहे त्यातला हा साईडचा मणी, त्यातून वरच्या दिशेने खाली सुई काढायची. त्यानंतर ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि मग धागा घट्ट करायचा. हे आपलं तिसरं झालं. आता लास्टचं फूल, ह्याच्यात 1, 2 आणि 3 मणी ऑलरेडी आहेत. आता फक्त आपल्याला एकच मणी भरायचं आहे, पण त्यासाठी आधी आपण ह्या मण्यात यायचं आहे. तर त्या मण्यात येण्यासाठी हा बघा, हा जो मणी आहे त्यातनं मी सुई काढली आणि ह्या मण्यातनं वर काढून घ्यायची सुई प्लस. हे बघा, ह्या मण्यातनं आपण सुई वर काढून घ्यायची आहे. आता फक्त एकच मणी भरायचं आहे 4चं फूल होण्यासाठी. तर फक्त एकच मणी घ्यायचा आहे आणि त्याच्या समोरचा जो मणी आहे त्यातनं वरच्या दिशेने खालती सुई घालायची. मग हे 4ही मणी आपण फिरवून घ्यायचे. आधी एक एक मणी दाखवते बघा. ह्यातनं काढला, त्यानंतर ह्या मण्यात जायचं, 2 आणि आता वरती यायचं. कोणत्याही एका मण्यात यायचं हा धागा घेऊन. हे बघा, मी ह्या मण्यात आली. हे बघा, आपले 2 फुलं तयार झाली. अशीच 6 बनवायची आहेत इथेही. अजून एक दाखवते तुम्हाला कसं बनवतात. त्यासाठी आत्ता बघा, स्टार्टिंगला 2-3 मणी भरतात आणि नंतर 2 आणि मग 1 असं बनवायचं आहे आपल्याला. हे बघा, सुरुवातीला आपण 3 मणी भरतो. 3 मणी भरल्यावर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई काढायची आहे. हा एक फूल झालं. आता या मण्यात जायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता फक्त 2 मणी भरायचे आहेत. 2 मणी ओवायचे आहेत आणि आत्ताच्या फुलातला हा जो मणी आहे त्यातून वरच्या दिशेने खालती सुई काढायची. त्यानंतर ज्या मण्यातनं धागा आला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची. अशा पद्धतीने तयार होईल. आता ह्या मण्यात यायचं आहे. पुन्हा 2 मणी भरायचे. हे बघा, 2 मणी भरल्याच्या नंतर धागा वरच्या दिशेने ह्या मण्यातनं काढायचा आहे, वरच्या दिशेने खालच्या साईडला, आणि ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवायची आहे. आणि आता शेवट या मण्यात धागा घेऊन यायचा आहे आणि 2 ह्या मण्यात धागा आणल्याच्या नंतर एकच मणी भरायचा आहे शेवटी. हे पहा, 1 मणी भरला. त्यानंतर समोरच्या मण्यातनं वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई ओवायची. नंतर त्याच्या पुढचा मणी त्यातूनही सुई ओवली. अशा पद्धतीने हे बघा, आपली 3 फुलं तयार झाली. असंच आपल्याला हे वाढवत नेऊन 6 फुलं करायची आहेत. हे बघा, मी आता परत टॉपला आले. इथे अजून 3ची लाईन वाढवणार, म्हणजे टोटल 6 करणार. मग 6 झाल्यावर जसं आपण इथून स्टार्ट केलं तसं हे 6 झाल्यावर इथून पुन्हा 6ची लाईन आणि मग इथून त्याला आपण कनेक्ट करायचं. ते कसं कनेक्ट करतात शेवटचं ते मी तुम्हाला दाखवते. आधी आपण ही लाईन बनवून घेऊया, अशी आणि अशी. हे पहा, मी पूर्ण 6ची, ही 6 आहेत, ही 6ची लाईन आहे, ही 6ची आहे, आणि शेवटला मी बघा इथून इथे 4च लाईन केलेल्या आहेत. 1 2 3 4. आता 5वी लाईन येणार जे आपण ह्याला जोडणार, आणि ही आहे 6वी लाईन. त्यामुळे 4च रो बनवायचे, 4च लाईन बनवायच्या आहेत. आणि पुढचं कसं दाखवते ते बघा. हा चौकोन बरोबर असा ठेवायचा आहे. आता हा 1 मणी आणि त्याच्या समोरचा 1 मणी, हे 2 झाले. आपल्याला 4चं फूल बनवायचं आहे. त्यामुळे हे बघा, आधी एक मणी ओवून घ्यायचा आहे. 1 मणी ओवल्याच्या नंतर बरोबर त्याच्या समोरचा जो मणी आहे त्याच्या पुढचा, त्यातनं सुई या साईडला बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे. धागा नेहमी घट्ट ओढून घ्या, जेणेकरून ते सैल होणार नाही, याची काळजी घ्या. हे बघा, आता पुन्हा 1 मणी घ्यायचा आहे, 1 मणी ओवायचा आहे आणि हे फूल कंप्लीट करायचं आहे. तर त्याच्यासाठी हा बघा, हा मणी आहे, यातनं मी सुई अशा पद्धतीने बाहेर काढून घेते आणि बरोबरच आत्ता जे 2 मणी भरलेत त्यातूनही सुई फिरवून घ्यायची. हा बघा, हा आत्ताचा 1 मणी भरला आहे, तो पुन्हा या फुलात जायचं आहे, या मण्यात जायचं आहे, जेणेकरून हे घट्ट होईल. म्हणजे मी काय केलं, राऊंड परत फिरून आली आहे. आता
हे असं पलटी करायचं, असं करायचं, असं धरायचं आहे. आता हा जो मणी आहे, हा पहिल्या फुलाचा खालचा मणी, त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपल्याला 4चं एक फूल बनवायचं आहे. त्यासाठी बघा 1 2 3 3 मणी आपल्याकडे आहेत. आता फक्त आपण एकच मणी भरणार आहोत आणि 4चं फूल तयार करून घेणार आहोत. हे बघा, एक मणी ओवायचा आहे. हे बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे असं धरायचं आहे आणि ह्या मण्याच्या खालचा मणी ह्यातून सुई अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायची आहे, जेणेकरून इथे सुद्धा एक फूल तयार होईल. पुन्हा धागा 1 2 3 2 मणी, सॉरी 1 आणि 2 मणी ओवून घ्यायचं आहे, फिरवून घ्यायचं आहे. 1 आणि दुसरा 2 मणी आपण पुढे सरकवून घेतलेले आहोत. हे बघा, धागा घट्ट ओढायचा आहे नेहमी. इथे सुद्धा एक फूल तयार झालं. आता ह्याला असं ठेवायचं आडवं. आता या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे सुद्धा बघा 3 मणी आहेत, 1 2 3. आता फक्त एकाच मण्याची गरज भासणार आहे. तो एक मणी ओवायचा. एक मणी ओवल्याच्या नंतर हा जो खालचा मणी आहे यातून सुई बाहेर काढून घ्यायची. हे बघा, इथे सुद्धा फूल तयार झालं. आता 1 2 मणी, 1 आणि 2 मणी पुढे सरकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते घट्ट होईल धागा. हे बघा, धागा घट्ट ओढायचा आहे. आता इथे बघा, इथे फूल आतमध्ये करायची गरज नाही आहे, तिथे ऑलरेडी तयार झाले. पण हा धागा ह्या 4ही मण्यातनं फिरवायचा, कारण इथे बघा तुम्हाला थोडासा गॅप दिसतोय. हा गॅप आपण धाग्यानी पूर्ण भरून, म्हणजे हा धागा अशा 4 मण्यातनं आतल्या फिरवून आणायचा, म्हणजे जेणेकरून ते आतली जी फूल तयार झालेलं आहे ते घट्ट होईल. हे बघा, धागा मी फक्त आतल्या फुलातनं फिरवते. धागा म्हणजे सुई फिरवते मी. हे बघा, अशा प्रकारे, जेणेकरून आपलं ते चौकोन आहे तो फिक्स होईल. जिथे जिथे तुम्हाला वाटतं हे सैल झालं आहे तिथे तिथे आपण हा धागा फिरवून त्याला लॉक करायचं आहे. हे बघा, जसं आपण आता हा 6चा चौकोन बनवला तसेच आपल्याला मंदिर बनवण्यासाठी 4चा 1, 6चा 1, त्यानंतर 8चा 1, मग 10चे 3 चौकोन बनवायचे. 10ची लाईन म्हणजे अशी लाईन 10 असेल आणि 12चे 2 असे चौकोन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा सांगते, 4चा 1, 6चा 1, 8चा 1, 10चे 3 आणि 12चे 2 असे चौकोन आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर मंदिराचे जे खांब असतील ते खांब आपण, मी जसं तुम्हाला शिकवलं आधी आपण हे बनवलं, हा ठोकळा बनवला ना, तसंच हे खांब बनवून घ्यायचे. हे 9चे खांब आहेत. असे जर मोजलात तुम्ही तर 9ची लाईन आहे. असे 9चे 4 खांब बनवून घ्यायचे आहे. आता आपण जे असे 4 खांब बनवणार आहोत मंदिराचे, 9चे खांब आहेत. ही लाईन जर मोजाल तर ही 9चं आहे. तर ह्या खांबाला, 4ही खांबांना आपल्याला हे असे त्रिकोण बनवून घ्यायचे आहेत दोन्ही साईडला. तर हे कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवते. तर कोणताही एक कोपरा घ्यायचा आणि त्या कोपऱ्याचा 3रा मणीमध्ये सुई ओवून घ्यायची आहे. हे बघा, 1 2 3, 3ऱ्या मण्यामध्ये सुई ओवून घेतलेली आहे. आणि जसं आपण फूल बनवतो नॉर्मल तसंच एक फूल बनवून घ्यायचं आहे. 3 मणी ओवून, 1 2 3, आणि चौथा मणी जिथे आपण सुई ओवली आहे तो, असं 4 मण्यांचं एक फूल बनवायचं आहे. आता बघा, ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच मण्यातनं अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, असं फूल बनेल. आता साईडच्या मण्यात गेलेली आहे. आता इथे सुद्धा पुढे 1 2 मणी आहेत. आता आपल्याला फक्त 2 मणी ओवून पुढचं फूल बनवायचं आहे. हे पहा, हे 2 मणी ओवले नंतर हा जो मणी आहे दुसरा, वरतून दुसरा मणी, त्याच्यातनं वरच्या दिशेने सुई अशा प्रकारे खालती घेऊन यायची आहे. मग आपलं दुसरं फूल तयार होईल अशा प्रकारे. आता हे फिरून ह्या मण्यात यायचं आहे. तर हे जे आत्ता ओवलेले मणी आहेत त्यातून मी सुई फिरवून घेणार आहे. 1 2 3 आणि हा पहिलावाला मणी चौथा, असं 4 मण्यातनं मी सुई फिरवून घेतलेली आहे. अशा प्रकारे शेवटसाठी सुद्धा 2 मणी ओवून घ्यायचे आणि तसंच एक फूल बनवून घ्यायचे. हे बघा, आता या मण्यातनं सुई वरच्या दिशेने खालच्या दिशेला होऊन हे फूल तयार करून घ्यायचं. हे बघा, आता मी ह्यातनं बाहेर काढून घेते जेणेकरून ते फूल घट्ट राहील. हे बघा,
ही अशी आपली 3 फुलं झाली. आता या मण्यात यायचं आहे सुई फिरवून. तर मी 2 मणी पुढे सरकणार आहे इथनंच. 1 आणि वरचा दुसरा. असे 2 मणी पुढे सरकल्याच्या नंतर आता आपल्याला यावर अजून 2 फुलं बनवायची आहेत. पुन्हा 3 मणी भरायचे आहेत स्टार्टिंगला आणि ह्या फुलाच्या वर दुसरं फूल बनवायचं आपल्याला. हे बघा 3 आणि हा चौथा. ह्या मण्यातनं म्हणजे जिथून धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवायची अशा पद्धतीने आणि ह्या मण्यात जायचं आहे, म्हणजेच ह्या मण्यात त्यातनं खालच्या दिशेने सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे. आता पुन्हा 2 मणी ओवायचे आहेत. हे बघा आणि हा जो खालचा मणी आहे यातनं खालच्या दिशेने वरच्या दिशेला सुई काढून आत्ता ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई बाहेर काढून द्यायची आहे. हे बघा हे असं दिसेल. आता पहिला राऊंड जो आहे त्या मण्यातच मी जाणार आहे आणि ह्या मण्यात आपल्याला तिसरं फूल बनवायचं आहे. तर मी ह्या मण्यात आली आहे. आता पुन्हा स्टार्टिंगला 3 मणी ओवायचे आहेत. पुन्हा 3 मणी ओवायचे आहेत. हे बघा 3 मणी ओवले की ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची. हे बघा असं झेंड्यासारखा आकार तयार करायचा आपल्याला. हे पहा आपण ह्या कडेला म्हणजे कॉर्नरला घेतलेला आहे हे झेंडा. मग ह्याच्या पुढचा कॉर्नर सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या कॉर्नरच्या पहिल्या मण्यावर मी धागा घेऊन आलेली आहे. पुन्हा आपल्याला असं झेंडा ह्या साईडला सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 3 मणी ओवायचे. पुन्हा ते ज्या मण्यातनं धागा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून एक फूल तयार करायचं. ह्या मण्यात जायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर 2 मणी ओवायचे आहेत. पुढचं फूल तयार करायचं आहे. हे बघा आता हा जो मणी आहे ह्याच्या खालचा मणी त्यातून अशी सुई काढून घ्यायची आहे आणि ह्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे बघा एक पहिल्या मण्यातनं झाली आणि हे बघा हे दुसरं फूल तयार झालं. आता हा जो मधला मणी आहे त्यातून मी सुई बाहेर काढून घेणार आहे. हे बघा आता तिसरं फूल बनवायचं आहे. तर सुई पुन्हा मी 4ही मणी फिरवून पुढच्या मण्यात आलेली आहे, म्हणजेच तिसऱ्या मण्यात मी आलेली आहे. पुन्हा 2 मणी घ्यायचे. ह्या मण्यातनं वरच्या मण्यातनं सुई अशा पद्धतीने काढून ज्या मण्यातनं दोरा आला आहे त्या मण्याच्या अपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची. अशा पद्धतीने आपण 3 फुलं बनवून झालेलो आहोत. आता ह्या दोघांवर दुसरी 2 आणि ह्याच्या पुढचं जे येईल त्याच्यावर तिसरं फूल बनवायचं. अशा पद्धतीने आपण झेंडा बनवणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने असं 4ही खांबांना जे आपण मंदिरासाठी खांब बनवलेत त्या 4ही खांबांना अशा पद्धतीने आपण करून घेणार आहोत. आता आपण मंदिराचा कळस बनवणार आहोत. त्यासाठी आपण हा जो 4चा चौकोन बनवलेला आहे तो चौकोन घ्यायचा आहे आणि हे जे मध्ये त्याच्या मणी आहेत त्यातल्या मधल्या कोणत्याही एका मण्यावर आपल्याला सुईने घेऊन जायची आहे. तर हे बघा ह्याच्यातनं मी सुई बाहेर काढून घेतली. इथे आपल्याला आता मी दुसरा कलर वापरते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही कलर वापरू शकता. तर इथे सुद्धा आपल्याला फूलच बनवून घ्यायचं आहे. 3 मणी आपण भरलेले आहेत आणि एक फूल बनवून घेऊया. सेम प्रोसेस ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई काढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. मग आता हा जो साईडचा मणी आहे त्यातून सुई मी वर काढून घेणार आहे. पुन्हा 2 मणी भरायचे आहेत आणि ह्या सफेदच्या पुढचा जो मणी आहे त्यातून सुई काढून घ्यायची आहे. हे बघा आता 1 2 3 आणि हा चौथा या साईडचा असं मी सुई फिरवून घेणार आहे 4 मण्यातनं. 1 2 3 आणि हा पुढचा मणी 4. पुन्हा 2 मणी भरायचे आहेत.
आता ह्या मण्यातनं सुई अशा पद्धतीने खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या मण्यातनं आपला दोरा आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई पुन्हा बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता धागा नेहमी घट्ट ओढत जावा. आता मी या मण्यातनं सुई वर काढून घेणार आहे, आत्ताच्या फुलातला साईडचा मणी. अशा पद्धतीने पुन्हा 2 मणी भरायचे आहेत. आणि ह्या मण्यातनं सुई पुढच्या दिशेने मागच्या दिशेला अशी काढून घ्यायची आहे. मग आता 1 2 3 आणि हा चौथ्या मण्यात आपल्याला सुई घेऊन यायची. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे बघा असंच जसं हे मी बनवून दाखवलं तसाच इथे आणि इथे सुद्धा आपण हा चौकोन या मण्याने बनवून घेणार आहोत. आणि ह्याच्यानंतर अजून एक स्टेप, ह्याच्यावरती सेम 4चेच मणी लावून अजून एक स्टेप बनवून घेणार आहोत. बघा आपले 2 राऊंड बनवून तयार झालेले आहेत. आता मी ह्या मण्यात आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला 5चा राऊंड बनवायचा. जसं की आपण हे 4ची फुलं बनवली आहेत तसं आता आपल्याला 5चा राऊंड बनवायचा आहे. तर त्यासाठी हे बघा मी ह्या दोऱ्यात आहे. तर हे पुढचे 2 मणी यातनं सुई एकत्र बघा अशी दोन्ही मण्यातनं घालून घ्यायची आहे. दोन्ही मण्यातनं सुई घातल्याच्या नंतर हे 2 मणी आहेत आणि अजून 5 होण्यासाठी 3 मणी आपल्याला ओवून घ्यायचे. हे बघा 3 मणी ओवून घेतले. आणि मग आता हे बघा ह्याच्या मागचा मणी म्हणजे जिथे धागा ज्या मण्यातनं आला आहे त्याच्या मागचा मणी, तिथनं आपल्याला सुई घालून पुन्हा जिथून धागा आला आहे त्या मण्यातनं काढायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला 5चं एक फूल बनवायचं आहे. आत्तापर्यंत आपण 4ची बनवत आलो आहे. तर आता दोरा ह्या मण्यात आहे, तर पुढच्या 2 मण्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेला. आता पुन्हा आपल्याला 1 2 3 असे 3 मणी आहेत आणि 5चं फूल होण्यासाठी 2 मण्यांची गरज आहे. तर आपण 2 मणी होऊन घेतले. आत्ताचं जे फूल आहे त्यातला हा मणी साईडचा हा बघा हा मणी यातनं वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे आणि ह्या दोन्ही मण्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे. पुन्हा 1 आणि 2 हे बघा. आणि हा झाला दुसरा 5चा राऊंड. धागा नेहमी घट्ट ओढून घ्या प्रत्येक वेळेस, तरच आपलं हे घट्ट राहील, नाहीतर मग हे सैल होणार. आता पुढच्या 2 मण्यातनं सुई ओवून घ्यायची आहे. यानंतर पुन्हा 2 मणी भरायचे. 2 मणी भरले. पुन्हा तेच आत्ताचं जे फूल आहे त्यातला साईडचा मणी त्यातून सुई वरच्या दिशेने खाली काढून घ्यायची आणि पुढचे 2 मणी पुन्हा सुई पुढे सरकवायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता ह्या मण्यात यायचं आहे. हे बघा 1 2 3 4. आता बघा 1 2 3 4 5साठी फक्त एकच मणी आपल्याला बाकी आहे. तो एक मणी घ्यायचा आहे. एक मणी ओवायचा आणि समोरचा जो मणी आहे त्यातनं सुई वरच्या दिशेने खाली काढून घ्यायची आणि पुन्हा राऊंड फिरवून घ्यायचं आहे गोल. अशा पद्धतीने हा 5चा राऊंड पूर्ण झाला. आता ह्याच्यावरती घेऊन यायची सुई. त्यासाठी मी सुई फिरवून वर आणते. कोणत्याही एका मण्यात घ्यायची. आता ह्यामध्ये आल्याच्या नंतर इथे आपल्याला 3 सफेद मणी घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3 सफेद मणी होऊन घ्यायचे आणि ज्या मण्यातनं दोरा आलेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आहे. हे बघा आता पुढच्या मण्यात जायचं आहे पुन्हा. आता 2 सफेद मणी ओवायचे. ह्या आत्ताच्या फुलातला हा मणी ह्यातून सुई वरच्या दिशेने काढून जिथून धागा आलेला आहे त्या मण्यातून सुद्धा काढून घ्यायची आहे. मग पुढच्या मण्यात जायचं आहे. हे बघा धागा प्रत्येक वेळेस घट्ट ओढून घ्या. पुन्हा 2 मणी ओवायचे आणि आधीच्या फुलातला साईडचा मणी त्यातून सुई घालून पुढच्या मण्यातनं ओवून घ्यायचे.
आता शेवटचा मणी इथे बघा 1 2 3 हे 3 मणी आहेत. तर आपल्याला ह्या मण्यात यायचं आहे. ह्यातून आपण वर येणार आहोत असं. आता पुन्हा आता एकच मणी आपल्याला भरायचा आहे. एक सफेद मणी ओवायचा आहे. हे पहा. आणि समोरचा जो मणी आहे त्यातून सुई ओवून बाहेर काढायची आहे. आता ह्याच्यावरती कोणत्याही एका मण्यात यायचं आहे आणि पुढे आपल्याला पुन्हा 4चंच एक फूल बनवायचं आहे. पण त्यासाठी आधी एक सफेद आणि एक हा कलर, या कलरचा मणी भरला आहे, पुन्हा एक सफेद, असे 3 मणी भरायचे आहेत. आणि सेम ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई ओवून घ्यायची आणि पुढच्या मण्यात यायचं आहे, ह्या मण्यात यायचं आहे. आता काय करायचं आहे, एकच मणी भरायचा आहे सफेदवाला. एक सफेद मणी ओवायचा आहे आणि हा मणी ओवून हा जो आपला कलरवाला मणी आहे त्यातून सुई अशी बाहेर काढायची. हे बघा, धागा घट्ट ओढून घ्या. आता पुन्हा एकच मणी भरायचा आहे, सफेद मणी भरायचा आहे पुन्हा. आणि हा मणी भरल्याच्या नंतर ह्याच्या खालती हा जो मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची अशा पद्धतीने. हे बघा, म्हणजे तुम्हाला इथे 5-5चं असं दिसेल. 1 2 मध्ये तिसरा, 4 5 सगळीकडून तुम्हाला असं दिसायला पाहिजे. आणि वरती हा मणी राहील. हा आपला कळस पूर्ण झाला. आता हे 2-4 मण्यातनं हा धागा फिरवून कट करायचा आहे. आता बघा, हे जे आपण 10चे चौकोन बनवलेले आहेत त्याला हे आपण जे 4 खांब बनवलेत ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तर हे कसे जोडतात, हे 2 मी आधीच जोडून घेतलेले आहेत. तर इथे तुम्हाला मी दाखवते कसे जोडायचे. त्यासाठी हे बघा, ही जी लाईन आहे ह्याच्या आधीचं आणि नंतरचं असं 2 मण्यातनं सुई काढून घ्यायची आहे. हा पहिला मणी आणि त्याच्या पुढचाच मणी दुसरा, असा धागा सुईतनं काढून घ्यायचा आहे दोन्ही मण्यातनं. आता एक गुलाबी मणी घ्यायचा आहे, गुलाबी किंवा पर्पल जांभळा मणी घ्यायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, हे 4 फुलं बरोबर ह्याच्यावरती ठेवायचे आहेत आपल्याला असं. आणि हा जो हे बघा, ही मिडलची लाईन आहे त्यातला लास्टचा मणी, त्यातनं सुई अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, हे असं दिसेल. आता पुन्हा एक मणी भरायचा आहे जांभळा. आणि जसं आपण हे जोडताना, खांब जोडताना जसं क्रिसक्रॉस केलेलं तसंच इथेही करायचं आहे. आता बघा, मी पुन्हा एक मणी भरला आहे जांभळ्या कलरचा. आता धागा बघा ह्या मण्यात आहेत, तर ह्याच्या अपोजिटवाला मणी त्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजेच हा बघा, हा मणी जो आहे या झेंड्याचा तिसरा मणी, त्यातून सुई काढून घ्यायची अशा पद्धतीने. पुन्हा एक जांभळा मणी भरायचा आहे. आता ह्याच्या अपोजिट हा मणी आहे, तर त्यातून सुई काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने धागा घट्ट ओढत राहायचा आहे सारखा सारखा. पुन्हा एक जांभळा मणी भरायचा आहे. आता ह्याच्या अपोजिट हा मणी आहे, तिथून सुई काढून घ्यायची. पुन्हा जांभळा मणी भरायचा. आणि बघा, ह्याच्या अपोजिटवाला मणी, त्याच्यातनं या मण्याच्या अपोजिटवाला मणी, त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने 5 मणी आपल्याला भरायचे आहेत टोटल. 1 2 3 4 5 5 मणी ओवल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एक फूल बनवायचं इथे. तर त्यासाठी आधी जांभळा आणि एक सफेद मणी ओवायचा आहे. एक जांभळा आणि एक सफेद मणी ओवून घ्यायचं आहे. आणि हे बघा, 2 मणी ओवले आणि हा जो जांभळा मणी आहे त्याच्या वरच्या दिशेने सुई काढून खालच्या दिशेला अशी ओढून घ्यायची, जेणेकरून एक फूल तिथेही तयार होईल. धागा घट्ट करून घ्यायचा नेहमी. हे बघा, आता 1 आणि 2 मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे.
एक सफेद आणि एक जांभळा मणी भरायचा आहे. आणि एक फूल बनवून घ्यायचं आहे. आता हे 4चं फूल असेल तर ह्या मण्यातनं सुई काढायची आहे मागच्या दिशेने अशा टाईपमध्ये. हे बघा, अशी 2 फुलं एक्स्ट्रा बनवायची आहेत. म्हणजे 5 मणी झाल्यावर 2 एक्स्ट्रा फुलं बनवायची आहेत. आता हा जो धागा आहे या मण्यात आहे तो फिरवून या मण्यात आणायचा आहे पुढच्या. 1 2 आणि तिसरा असं 3 मणी फिरवून आपण आणलेला आहोत. हे बघा, असे 3 मणी आपण फिरवून धागा पुढे घेऊन यायचा आहे. आता दुसरा खांब घ्यायचा आहे. हे पहा, दुसरा खांब घेतला की एक मणी भरून घ्यायचा आहे. जांभळा मणी भरलेला आहे. आधी जांभळा मणी भरल्याच्या नंतर हा खांब असा पकडायचा आहे आणि ह्याचा जो हा खालचा मणी आहे लास्टचा, त्यातनं सुई अशी काढून घ्यायची उलट्या साईडला. हे बघा, या मण्यातनं उलट्या साईडला सुई काढून घ्यायची आहे. हे पहा, अशी उलट्या साईडनी सुई काढून घेतली. आता हा जो धागा आहे तो या मण्यात, हा जो या साईडचा त्यातून वरच्या दिशेने खालती घालून घ्यायचा आहे आणि बरोबरच ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्या मण्यातनं ही सुई येऊन घ्यायची आहे आणि एक फूल तयार करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने एक फूल तयार होईल. आता धागा पुढच्या मण्यात घेऊन जायचा आहे. हे बघा, इथूनच मी त्याच्या पुढचा मणी मी घेतलेला आहे. आता पुन्हा तेच करत जायचं आहे, क्रीस क्रॉस. जांभळा मणी ओवायचा आहे. त्यानंतर बघा, धागा ह्या मण्यात आहे तर याचा अपोजिटवाला मणी, धागा या मण्यात आहे ह्याच्या अपोजिटवाला मणी, त्याच्यातनं सुई काढून घ्यायची आहे. पुन्हा एक जांभळा मणी भरून घ्यायचा आहे. पुन्हा बघा, धागा या मण्यात आहे ह्याचा अपोजिट हा मणी आहे. हे पहा, आपण आता शेवटाला पोचलेलो आहोत. तर शेवटीसुद्धा एक मणी ओवून घ्यायचा आहे जो मी अगोदरच ओवलेला आहे. आणि हा मणी ओवल्याच्या नंतर हे बघा, याचा म्हणजे ह्याच खांबाचं जे हे फूल आहे या फुलाचा हा वाला मणी म्हणजे इथून चौथा मणी, यातनं सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे कोपऱ्यात आल्यावर. हे मी कोपऱ्याचं दाखवते बघा. अशा पद्धतीने आपली सुई येईल. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता हे ह्या साईडला फिरेल तर या साईडला सुद्धा आपण क्रीस क्रॉसच करत जाणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा मी धागा भरून घेतलेला आहे. आता या मण्याचा अपोजिट हा आहे, धागा या मण्यात आहे तर ह्याचा अपोजिट हा आहे. तर यातून सुई बाहेर काढून घेऊया. पुन्हा एक मणी भरायचा आहे जांभळावाला. आता ह्या धाग्यात ह्या मण्यात धागा आहे तर ह्याच्या अपोजिट हा मणी, अशी सुई काढून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढायचा प्रत्येक वेळेस. पुन्हा एक जांभळा मणी. आता ह्याचा अपोजिट हा मणी आहे. हे पहा, आपले 4 मणी भरून झालेले आहेत. आता आपण या मण्यात आहोत. तर 5वा मणी आपण भरून घेतलेला आहे ऑलरेडी, हा बघा. आणि आता इथे क्रीस क्रॉस करायला मणी नाही आहे बघा, वरती हा वरचा मणी आहे. तर ह्याच्या खालचा जो मणी आहे, ह्या फुलाचा खालचा मणी, यातून आपण सुई मागच्या दिशेला अशी काढून घेणार आहोत. आता 1 2 आणि 3 असं 3 मणी धागा सरकवून घ्यायचा आहे पुढे. आता आपल्याला ह्याच्या पुढे 2 फुलं बनवायचे आहेत. त्यासाठी एक जांभळा आणि एक सफेद मणी ओवून घ्यायचा आहे. एक जांभळा एक सफेद असे मणी ओवून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा हे बघा, 2 मणी ओवल्याच्या नंतर हा जो अगोदरचा जांभळा ओवलेला आहे त्यातून वरच्या दिशेने सुई अशी काढून घ्यायची आहे. हे बघा, आणि पुन्हा 2 मणी पुढे सरकायचे. आता अजून एक फूल बनवायचं आहे. त्यासाठी आधी आपल्याला लागणार आहे एक जांभळा आणि एक सफेद. पुन्हा जांभळा आणि एक सफेद मणी ओवून घेतला.
पुन्हा हा जो जांभळा आहे अगोदरचा त्यातूनच सुई काढायची आहे आणि 2 मणी पुढे सरकायचे. आता दुसरा जो खांब आहे आपला तो त्याला जॉईन करायचा आहे. तर हा खांब आहे बघा, हा खांब जॉईन करताना आधी आपल्याला, मी आधीचा हा जॉईन केलेला आहे आणि हे मी मोकळं सोडलं आहे, तुम्हाला पुन्हा दाखवते. जर नवीन खांब घेत असाल तर आधी एक जांभळा मणी भरायचा. जांभळा मणी भरल्याच्या नंतर ह्या खांबाला हे बघा, हा जो मणी आहे, हे जे फूल आहे त्यातला हा मणी यातून उलट्या दिशेने सुई येऊन घ्यायची, अशी ओवली की हे बघा, आता हा जांभळा मणी 2 आणि 3 असे 3 मणी पुढे सरकायचे. आता पुन्हा हे असंच करत जायचं आहे जसं मी तुम्हाला आधी दाखवलं. तर क्रिस क्रॉस करायचं आहे. पुन्हा एक जांभळा मणी भरायचा. मग ह्या मण्यात धागा आहे तर ह्याच्या अपोजिट हा मणी आहे, त्यातनं बाहेर काढून घ्यायची सुई, अशा पद्धतीने. पुन्हा जांभळा मणी. आता ह्या मण्याचा अपोजिट हा आहे, त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची, हे बघा. अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचे सगळीकडनं. हे बघा, आता हे चारही कोण लावून झाले, म्हणजे खांब लावून झालेले आहेत. ह्याच्या खालतीसुद्धा म्हणजे ह्या साईडलासुद्धा 10चं चौकोन घ्यायचा आहे आणि ह्याला ही जी वरती फुलं आहेत चारी कोपऱ्यात, या वरच्या फुलांवर हे असं जॉईन करायचं आहे. तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. आता बघा, मी चौकोनाच्या कोपऱ्यातल्या एका मण्यावर गेलेली आहे, सुई येऊन घ्यायची तिथे, अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये एक जांभळा मणी भरायचा आहे. जांभळा मणी भरला की हे असं धरायचं आहे. आता वरच्या मण्यातनं आपल्याला सुई घेऊन जायची आहे, म्हणजे ह्या मण्यातनं. आता पुन्हा एक जांभळा मणी भरायचा आहे. जिथून आपण स्टार्टिंग केलेलं त्याच मण्यातनं पुन्हा सुई येऊन घ्यायची. अशा पद्धतीने एक फूल तयार झालं. आता साईडच्या मण्यात यायचं आहे, म्हणजे ह्या साईडला. इथे सुद्धा आपण तेच करणार आहोत, पण इथे बघा आता एकच मणी लागणार आहे 4साठी. 1 2 3 मणी आपल्याकडे आहेत. 4चं फूल होण्यासाठी फक्त एकच मण्याची गरज आहे. तर आपण एक मणी येऊन घेऊया. हे पहा, आता हा जो वरचा मणी आहे खांबाचा, त्यातून सुई अशी घालून घ्यायची आहे. आपण फिरवून घेऊया 2 मणी. हे बघा, ह्या मण्यातनं काढलं आणि बरोबरच त्याच्या पुढच्या मण्यातनं सुद्धा काढलं. हे बघा, हे जे 4 मणी आहेत चौकोनाचे त्याच्यामध्येच आपल्याला काम करायचं आहे, बाकी काही नाही. एक एक मणी पुढे सरकायचे फक्त. हे बघा, हे झालं. आता एक मणी भरायचं आहे. आपण 3ऱ्या मण्यावर काम करतोय. पुन्हा हे असं सरळ धरायचं. हे बघा, सरळ धरल्याच्या नंतर या मण्याच्या बरोबर वरचा जो मणी आहे त्यातनं आपल्याला हे काढायचं आहे. त्याच्याच वरचा मणी बरोबर यातून सुई काढून घ्यायची, अशा पद्धतीने. 1 2 आणि मग पुढच्या मण्यात यायचं आहे. तर आता मी पहिला या मण्यातनं सुई काढणार आहे 1, मग त्याच्या खालचा जो मणी आहे त्यातनं सुई काढून घेणार आहे 2, आणि आता आपल्याला ह्या साईडला यायचं आहे. तर ही बघा, ह्याच मण्यातनं मी 4थ्या फुलात आलेली आहे. हे बघा, हा 4था मणी आहे. आणि आता आपल्याला 4था मणी भरायची गरज नाही आहे, 3 वेळाच आपल्याला भरायला लागणार आहे. हे बघा, आपण हे 4ही साईडनी इथून जोडून घेतलेलं आहे. असंच प्रत्येक खांब, म्हणजे प्रत्येक चौकोनाच्या प्रत्येक कोण्याला हे जे 4चं फूल आहे हे असं ठेवून साईडनी त्याला ह्याच्या पुढेच आपल्याला 4चं फूल करून अजून एक खांब करायचा आहे. आणि अशा प्रकारे हे 4ही खांब मी जसं ह्याच्यात दाखवलं तसं आपल्याला लावून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने हे मी जोडून घेतले. आता काय करायचं आहे, आपण जे 12चे 3 बनवलेले, 12चे 2 बनवलेले, तर एक 12चा ह्याच्यावरती लावायचा आहे. असा मी तुम्हाला उलटा दाखवते. ही जी आतली लाईन आहे त्या आतल्या लाईनवर हा चौकोन ठेवायचा आहे. आणि जसं आपण हे क्रिस क्रॉस मणी लावलेले इकडून, म्हणजे इथून मग इथे, इथून इथे, इथून इथे, असं तसंच सेम असेच मणी, पण आतल्या साईडनी, बाहेरच्या साईडनी नाही. हे असं ठेवायचं आहे
आणि इथून क्रिस क्रॉस ह्या मण्यांनी जोडून घ्यायचं चारी साईडनी. हे झालं की वरतीसुद्धा सेम 12चंच लावायचं आहे. आणि इथे पण आतल्या साईडनी जसं आपण हे करणार आहोत सेम तसंच वरती पण आपल्याला करून घ्यायचं आहे. हे बघा आपल्याला हे 12चं असं लावून घ्यायचं आहे. तर मी एक तुम्हाला लावून दाखवते. एक खालती लावायचं आहे 10च्या नंतर 12चं आणि एक वरती लावायचं. म्हणजे ह्याचा फ्रंट भाग घ्यायचा आहे आणि ह्याचा बॅक साईडचा आतला भाग घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हे लावायचं आहे. ह्या चौकोनाचा आतल्या भागाने आपल्याला घेत जायचं आहे आणि ह्या चौकोनाच्या बाहेरच्या भागाने आपल्याला घेत जायचं आहे. तर हे बघा ह्या 4पैकी एका मण्यात आपण कॉर्नरला सुई येऊन घ्यायची आहे. आता हे असं पकडायचं आहे आतल्या बाजूनी आणि पुन्हा जांभळा मणी धरून घ्यायचा आहे. जांभळा मणी ओल्याच्या नंतर असं पकडूया आपण. मला कळेल ह्या मण्यात आहोत हे बरोबर असं ठेवायचं आहे. पण ह्याची आतली साईड घ्यायची आहे. आता ह्या मण्यात आहोत तर ह्याच्या क्रॉसवाला मणी घ्यायचा आहे. हा क्रॉस मणी आपण घेऊया. आता पुन्हा एक मणी भरायचा आहे. आता धागा या मण्यात आहे तर ह्याचा क्रॉस हा जसं आपण क्रिस क्रॉस मी आधी तुम्हाला दाखवलं आहे तसंच करायचं आहे. फक्त हे धरताना ह्याच मोठ्या चौकोनाची आतली बाजूनी करत जायचं आहे, शिवत जायचं आहे आणि बाहेर छोट्या चौकोनाच्या बाहेरच्या बाजूनी शिवत जायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आता धागा या मण्यात आहे. अपोजिटवाला मणी हा आहे. अशा पद्धतीने असं करत करत चारही बाजूनी आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे. हे पहा आपलं 12चं दोन्हीकडे लावून झालेलं आहे. आता हे झाल्याच्या नंतर ह्याच्यावरती पुन्हा आपण जे 10चे 3 केलेले आहेत तो 10चा वरती लागणार म्हणजे असा लागेल. त्याच्यावरती 8चा लागेल. पुन्हा त्याच्यावरती 6चा लागेल आणि सगळ्यात वरती आपण जो कळस बनवला आहे तो लागणार आहे. आणि मणी आपण हे जोडण्यासाठी आपण जे मणी वापरणार आहोत ते हे मणी वापरणार आहोत. हे पहा आपलं मंदिर बनवून तयार आहे. जे पूर्ण झाल्यावर असं दिसेल. तर हे मंदिर बनवून झाल्यावर हा जो आहे हा मी पुठ्ठा इथे लावलेला आहे आतल्या साईडनी म्हणजे खालतून आणि वरती मी झेंडा बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही लावू शकता. आणि मध्ये मी हे असं एक फूल गोल्डन कलरमध्ये एक फूल लावलेलं आहे या मण्याला लावून घेतलेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.